करायचे त्याचा विचार करून मैदानावरती खेळ करायचा आहे. जास्त वेळ आपण घेऊ नका. मी दोनही टीमला निवेदन करतो की क्षेत्ररक्षण करताना जास्त वेळ आपण दौडू नका. खरं तर टाइमपास झाला नाही पाहिजे. टॉस जिंकलाय चावंडोली संघाने. निर्णय पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय इसांबे संघाला. सलामीची जोडी मैदानावरती आपण पाहतोय. विशाल भोपी आणि त्याच्या समवेत साहिल महाब्दी अशा आघाडीचे दोन फलंदाज विकेटवरती पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण या ठिकाणी सजवलं जाईल. ही मॅच असेल 3 षटकांची. अमर 11 कासप आयोजित रायगड भूषण अर्जुन शेठ गायकर चषक 2021 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते. संपूर्ण टीम त्यांचे प्रयत्न या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिला पाहिजेत. साथी स्कोरर म्हणून आमच्या समवेत रोहित पाटील सर यांना सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. नेहमीच कासपची स्पर्धा असली की दीपक पाटील सर आमच्या समवेत असतात. मग ते 1 दिवसाची स्पर्धा असो किंवा 3-4 दिवसाची. हेमंत माले अमर क्रीडा मंडळ कासप यांच्यावरती असलेलं प्रेम आणि त्याहीपेक्षा त्यांचं निमंत्रण आणि नेहमीच आम्ही 1 वर्षानंतर याच मैदानावरती आमच्या भेटीगाठी होतात. दीपक पाटील सर यांना आपण ऐकलं असेल. सूरज आत्मोडे सर फार चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून. नेहमीच या दोनही समालोचनाकडून खऱ्या अर्थानं फार काही शिकण्यासारखं आहे. मी दोघांनाही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. मेन अंपायर टीके कुरंगले सर, स्क्वेअर लेग पंच विशाल पाटील सर हे 2 मान्यवर पंच आपण मैदानावरती पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती येतोय प्रतीश कोंडिलकर ज्याने अगोदरच्या मॅचमध्ये फलंदाजी करताना फार चांगला खेळ दाखवला होता आणि चावंडोली संघाला धावांचा पाठलाग करताना तो सामना अगदी सहजगत्या जिंकून दिला होता. इथे मात्र तो असेल गोलंदाजीसाठी. स्ट्रायकर एंडवरती उभा आहे तो फलंदाज विशाल भोपी. हा चेंडू फुलटॉस प्रतीचा, त्याला फक्त दिशा दिली. शॉट फाईन लेगला क्लिअर केल्यानंतर चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी हा चौकार. डीजे कसब गावामधी कसब गावामधी नाव गाजतई पनवेल रायगड मधी. पहिल्या चेंडूवरती चौकार आणि या चौकाराच्या साह्यानं स्वतः सहित संघाच्या धावसंख्येचं खातं खुलं करतोय फलंदाज विशाल. हा चेंडू खरं तर बॅटची एज होती पण यष्टीरक्षकाला चकवलं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. लगातार दुसरा चौकार विशाल भोपीच्या बॅटमधून. साऱ्या जिल्ह्यात नाव है त्याचा. या नवीन गायकर शेठला मान मिळतय साऱ्या गावाचा. भाई दमदार हाय माग सरदार नाही. भाई दमदार हाय माग. लगातार 2 चौकार. 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. हा चेंडू समोरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूवरती आला. त्याने या चेंडूला अडवलं. 1च धाव या चेंडूवरती मिळते आणि एका धावेच्या साह्यानं 9 धावा लागतायत त्या धावफलकावरती. बिनबाद 9. एक आश्वासक सुरुवात पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या इसांबे संघाच्या या आघाडीचा फलंदाज विशाल भोपीच्या माध्यमातून. खरं तर 3 षटकांची मॅच. 18 चेंडूचं एक सत्र असेल. 40-45 धावा या मैदानावरती उभाराव्या लागतील पहिल्यांदा बॅटिंग करताना इसांबे संघाच्या या फलंदाजांना. प्रतीश कोंडिलकर, त्याचा हा चेंडू शॉट ऑफ लेंथ आणि त्यावरती कडा प्रहार डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पल्लीकडे. हा उत्तुंग असा षटकार. हॅलो 6 धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 15 धावा लागतायत त्या धावफलकावरती. साहिलच्या बॅटमधून आलेला हा अफलातून फटका होता. खरं तर शॉट ऑफ लेंथ या मैदानावरती हा चेंडू घातक ठरेल गोलंदाजांसाठी. पुलर लेंथ मिस टाइम स्ट्रोक. चांगला कमबॅक गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय. विकेट प्राप्त केली जाते. फलंदाज बाद होतोय. साहिल महाब्दी. पहिला झटका आहे इसांबे संघाला.
धन्यवाद डीजे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 19 धावा धावफलकावरती. दुसरा षटक घेऊन येतोय गोलंदाज नकुल. गोलंदाजी मार्कवरती येतोय. 3 षटकांची ही मॅच असेल. 18 चेंडूचे एक सत्र आहे. 18 चेंडूवरती किमान 40-45 धावा उभाराव्या लागतील आणि त्याच दृष्टीने वाटचाल करतोय पहिल्या षटकापासून इसांबे संघ. खरं तर चेंडूच्या मेरिटनुसार फटके मारले जात आहेत. गोलंदाजाच्या गतीचा वापर पहिल्या षटकात पाहायला मिळाला. पहिल्या षटकाच्या अंती धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 19. सुरुवात तर चांगली आहे इसांबे संघाची, पण सातत्य आता कितपत असेल हे बघणं फार गरजेचं आहे. गोलंदाज तयार आहे नकुल. क्षेत्ररक्षणाची व्यवस्था वारंवार या ठिकाणी बदलली जाते. खरं तर आखूड मैदान आहे. सीमारेषा अगदी जवळ आहे आणि त्याचा विचार करता धावा जास्त होताना पाहायला मिळतील. आणि त्या धावा अगोदरच्या मॅचमध्ये आपण पाहिल्या असतील. वानिवली संघाच्या फलंदाजांनी उभारल्या होत्या 70. इथे दुसऱ्या फेरीची पहिली मॅच मैदानावरती सुरू आहे. हा चेंडू फुलटॉस प्रतीचा. सरळ बॅटने त्यावरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक तैनात आहे. प्रतीश कोंडिलकरानं त्यानं टिपलेला हा झेल. फलंदाज होतो या चेंडूवरती बाद विशाल भोपी. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. कोणे देशीने हो कोणे गावीने हो सांग तुझ्या मनानं काय करतय. मोठा धक्का मिळतोय इसांबे संघाला. दुसरा फलंदाज गमावलाय. धावफलकावरती धावा स्थिरावल्यात 19 धावा धावफलकावरती. नकुल गोलंदाजी मार्कवरती त्यानं पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त केली. खरं तर या मैदानावरती आपण पाहतोय फलंदाजांना फार चांगली संधी आहे धावा जमवण्यासाठी, पण त्यासाठी तुमचं टायमिंग त्याचबरोबरीने ताकद असणं फार गरजेचं आहे. आणि 2 गोष्टींचा ज्यावेळेस मेळ बसतो त्यावेळेस धावा जमवणं सोपं जातं. खरं तर शक्तीपेक्षा युक्त्यासुद्धा तुम्ही वापरल्या पाहिजेत. चेंडूच्या मेरिटनुसार फटकायनं फार गरजेचं आहे. वातावरणानुसार अर्थातच परिस्थितीनुसार खेळ या मैदानावरती आता करावा लागेल इसांबे संघाच्या या फलंदाजांना. नवीन फलंदाज येतोय मैदानावरती राम पवार. ऑन स्ट्राईक असेल नॉन स्ट्रायकर एंडवरती तेजस देवघरे ज्याने पहिल्या चेंडूवरती एक चौकार लगावलाय. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त करतोय गोलंदाज नकुल. धावफलकावरती धाव आहेत. 2 फलंदाज बाद झाल्यानंतर 19. चावंडोली विपक्ष इसांबे. दुसऱ्या फेरीची पहिली मॅच. हा चेंडू सटीक यॉर्कर. फार चांगली गोलंदाजी. गोलंदाजाकडे वेग आहे. वेगावरती फार चांगलं नियंत्रण, पण क्षेत्ररक्षकाची न लाभलेली साथ त्या कारणास्तव एकेरीचं रूपांतर दुहेरीत होताना पाहायला मिळते. या 2 धावा आणि या 2 धावांच्या साह्यानं टोटल आले धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. अमर 11 कासप आयोजित रायगड भूषण सन्माननीय अर्जुन गायकर यांच्या नावाची ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहतोय. रायगड भूषण अर्जुन शेठ गायकर ट्रॉफी 2021. आज या स्पर्धेचा पहिला दिवस. आउटसाईड ऑफ स्टंप, पण ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर चेंडू फेकला जातोय. पंच इशारा करतायत की हा चेंडू वाईल्ड आहे. अतिरिक्त एक धाव एका धावेच्या साह्यानं 22 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. पहिल्या षटकात धावा आल्या होत्या 19. तदनंतर या षटकात सावरण्याचा प्रयत्न केला जातोय गोलंदाज नकुल या गोलंदाजाच्या माध्यमातून. हा चेंडू फुलटॉस प्रतीचा. त्यावरती चूक करतोय क्षेत्ररक्षक. खरं तर फटका फसला होता असं वाटलं होतं. सहज चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जातोय की काय, पण क्षेत्ररक्षकाची झालेली चूक आणि तदनंतर येतोय हा षटकार. सहा धावा आणि या 6 धावांच्या साह्यानं 28 धावा धाव फलकावरती. खरं तर क्षेत्ररक्षकाने हा झेल घ्यायला हवा होता. झेलही सुटला, तदनंतर षटकारही आला. या धावा खरं तर धावांचा पाठलाग करताना विचार करण्यास भाग पाडतील चावंडोली संघाला. कारण जितक्या धावा तुमच्या क्षेत्ररक्षकाकडून आता वाचवल्या जातील, गोलंदाजांकडून जितक्या धावा वाचवण्याचा प्रयत्न केला जाईल तेवढ्याच धावांचा पाठलाग करताना सोप्या असतील चावंडोली संघाला.
हा चेंडू बराच वेळ चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतोय. यावेळेस मात्र तो चूक करत नाहीये. त्यानं टिपलेला हा झेल, खरं तर हा झेल बराच काळ हवेमध्ये होता आणि अशा वेळेला आपण बघतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. झेल टिपला जातोय, फलंदाज होतोय बाद राम पवार. धन्यवाद डीजे ऑपरेटर. 28 धावा आहेत त्या धावफलकावरती. नवीन फलंदाज मैदानाकडे आगेकूच करतोय जयेश मालुसरे. स्ट्रायकर एंडवरती असेल तेजस देवघरे, ज्यानं एक चौकार लगावलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 3 फलंदाज बाद झाल्यानंतर 28. हा चेंडू यावेळेस अफलातून कमबॅक, कौतुकास्पद गोलंदाजी. खरं तर एक षटकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे, आणि तो षटकार जर तो झेल जर टिपला असता तर कदाचित एक निर्णायक षटक या ठिकाणी पाहायला मिळालं असतं. पण इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत. 28. उर्वरित एक षटकाचा खेळ बाकी आहे. इसांबे विपक्ष चावंडोली दुसऱ्या फेरीची पहिली मॅच. यानंतरचा होणारा सामना असेल क्रिशप 11 वानिवली. खरं तर त्याचे पुरस्कर्ते आहेत कैलास थुर्वे यांचा हा संघ, आणि त्यांच्या विरोधात कराडे खुर्द. मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला निवेदन करतो की एक सत्र झाल्यानंतर टॉससाठी आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. क्रिशप वानिवले आणि कराडे खुर्द दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की पहिलं सत्र संपल्यानंतर टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. इथे मात्र 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा पाहायला मिळत आहेत त्या 28. स्लॉग ओव्हर, शेवटचं षटक. हे षटक फार निर्णायक आहे. या षटकात 15+ धावा आल्या तर एक चांगली धावसंख्या उभारली जाईल इसांबे संघाकडून. पण त्याहीपेक्षा कमी धावसंख्येचं षटक धावांचा पाठलाग करताना अगदी फार चांगलं असेल चावंडोली संघाच्या फलंदाजांसाठी. गोलंदाज येतोय ऋतिक जाधव, गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू यावेळेस अगदी फलंदाज स्तब्ध उभा होता, पण पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण सुमार. गोलंदाजाकडून फार चांगला चेंडू पाहायला मिळाला. असं वाटलं तर एकच धाव या चेंडूवरती दिली जाईल, पण चांगला तालमेल पाहायला मिळतोय. रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. एकेरीचं रूपांतर दुहेरीत होताना पाहायला मिळाले. या 2 धावांनी, या 2 धावांच्या साह्यानं 30 धावा लागत आहेत त्या धावफलकावरती. 30 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक सुरू आहे. गोलंदाज ऋतिक जाधव. हा चेंडू मोठा फटका, प्रॉपर टायमिंग, नजाकत होती या फटक्यामध्ये. मनगटातील ताकद पाहायला मिळाली. षटकार पाहायला मिळतोय जयेश मालुसरेच्या बॅटमधून. फलकावरती 36 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. खरे तर ऋतिक या गोलंदाजाला या सामन्यात संधी दिली गेली. शुभम सारखा गोलंदाज या टीममध्ये असताना या गोलंदाजावरती विश्वास दाखवला, पण विश्वासाला अपात्र अशी कामगिरी या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दुसऱ्या चेंडूवरती षटकार खर्च करतोय हा गोलंदाज. विकेटच्या बाजूला चेंडू रेंगाळतोय. 1 धाव घेण्यास पुरेसा अवधी मिळतोय. 1 धाव आणि 1 धावेच्या साह्यानं 37 धावा धावफलकावरती. शेवटचं षटक आहे. या षटकातील 3 चेंडू अद्यापर्यंत फेकलेत गोलंदाज ऋतिक या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती आल्या 2 धावा, तदनंतर आला एक षटकार, तदनंतर एक सिंगल धाव. अद्यापर्यंत 9 धावांचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. खरं तर एक चूक, तदनंतरचा षटकार पाहायला मिळाला, कारण 1 धाव होती तिथे दुहेरी धावा पाहायला मिळाल्या. क्षेत्ररक्षकाची ती चूक आणि तदनंतर आला एक षटकार. हा चेंडू सटीक यॉर्कर, क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव मात्र या चेंडूवरती वाचू शकत नाही क्षेत्ररक्षक. 1च धावने 1 धावेच्या बरोबरीने
टोटल धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत 38 धावा धावफलकावरती. यानंतरची होणारी मॅच असेल क्रिशप 11 वानिवली विपक्ष कराडे खुर्द. दोनही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण पहिलं सत्र संपल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. पहिल्या सत्राचा खेळ संपायला शेवटचा चेंडू बाकी आहे. धावफलकावरती धाव आहेत 38 धावा धावफलकावरती. वानिवली आणि कराडे खुर्द अशी मॅच यानंतर पाहायला मिळेल. पण इथे सुरू असलेली ही मॅच सावंडोली विपक्ष इसांबे. फार चांगला कमबॅक अफलातून गोलंदाज ऋतिकच्या माध्यमातून. इथे मात्र फलंदाज होतोय बाद. पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 38. येणारे 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 39 धावांची. ज्या संघानं खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यात 61 धावांचा पाठलाग अगदी 3 ते 3.5 षटकात कंप्लीट केला होता, त्याच संघासमोर आता 38 धावा आहेत. षटका असतील 3. अर्थातच शेवटच्या 18 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल 39 धावांची. पण 39 धावांचा पाठलाग केला जाईल की या विपरीत या धावा रोखल्या जातील याचं प्रत्यक्ष आणि धावतं वर्णन ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती असतील दीपक पाटील सर, मॅन फ्रॉम पलसपे. तत्पूर्वी कराडे खुर्द आणि क्रिशप 11 वानिवली दोनही टीमच्या कॅप्टनला मी निवेदन करतो की आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. कराडे खुर्द आणि क्रिशप 11 वानिवली दोनही टीमच्या कॅप्टनला आमची पुकार असेल की आपण टॉस करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्समध्ये यावं. येणारे 18 चेंडू 39 धावांची गरज. नक्कीच मायक्रोफोनवरती दीपक पाटील सर असतील. तत्पूर्वी डीजे ऑपरेटर. आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी एकुली कुली गो, आई माझी एकुली कुली, आई माझी सर्वानु गाकली, सर्वानु गाकली, आई माझी सर्वानु गाकली, सर्वानु गाकली. आई माझी हटकोनाची वाटे गो, आई माझी हटकोनाची वाटे, आगे आगरी एकोल्याची गो, आगरी एकोल्याची, आगे आगरी एकोल्याची गो, आगरी एकोल्याची. कोरे कासनाचे मध्ये गो, कोरे कासनाचे मध्ये झुंबर कोणाचे सांडले गो, झुंबर कोणाचे सांडले, सांडले एक वीरा माते, एक वीरा माते, सांडले एक वीरा माते, माऊली माऊली ते मात्र मानव येऊ दे घरी गो, केला मानवानी विचार, आईचा येऊल बाला, येऊल बाला, आईचा येऊल थँक्यू सो मच. एकविरा डीजे आपण ऐकताय. कराडे खुर्द आणि क्रिशप वानिवली या दोन टीम्समध्ये टॉस केला जाईल. एकोणचाळीस धावांचं लक्ष या मॅचमध्ये असेल. आता मात्र सामना तुम्ही पाहताय, एका बाजूला इसांबे संघ, दुसऱ्या बाजूला सावंडोली. या दोन टीम्समध्ये दुसऱ्या फेरीतील ही पहिली लढत आहे. लकी ड्रॉ बाय मिळाली होती दहिवली संघाला. तो संघ सरळ पाहायला गेलं तर एक मॅच त्यांची स्किप झाले. तिसऱ्या फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केला. इथून मात्र कोणते आता मात्र दोन संघ जे पुढे जाणार आहेत, तदनंतर पुन्हा लकी ड्रॉ केला जाईल, बाय उडवली जाईल. परंतु विद्यमान स्थितीमधले जे दोन मॅचेस आहेत त्यांच्यामध्येच ही बाय केली जाईल. तर 39 धावांचं लक्ष आहे. पहिल्यांदा बॅटिंग करत असताना मात्र तब्बल 38 धावा साकायला सगळ्यांचंच योगदान मिळालं. सगळ्यात आधी विशालनं 9 धावा केल्या होत्या. साहिलच्या बॅटमधून एक षटकार पाहायला मिळाला. त्यानंतर रामनं सुद्धा एक षटकाराच्या मदतीने 8 धावा केल्या. शेवटला मात्र जयेशने येऊन 9 धावांची केली. सगळ्यांचं, तेजसचं सुद्धा योगदान या मॅचमध्ये, 5ही जणांचं योगदान
तर आमचे मान्यवर सन्माननीय प्रशांतजी चितळे साहेब त्यांच्या शुभहस्ते मात्र या सामन्याचा नाणेफेकीचा कौल उडवला जाईल. तर दोन टीम्स कराडे खुर्द आणि क्रिषभ वाणिवली या दोन संघादरम्यान टॉस संपन्न केला जाईल. तो प्रशांतजी चितळे त्यांच्या शुभहस्ते. आत्मारामजी पाटील साहेबांचं या मंचावर आगमन होतं, त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतोय. इथे टॉस मात्र जिंकला आहे क्रिषभ वाणिवली संघानं. सरचिटणीस पेण तालुका सचिनजी कांबळे साहेबांचं सुद्धा या मंचावर आगमन झालंय, त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून स्वागत करतोय. स्वागतम. तर सलामीवीर इथे मात्र जोरदार अपील पाहायला मिळते. अगदी पहिल्याच बॉलवर यावेळेस मात्र पहिली विकेट मात्र नोंदवली जाते. मागच्या सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच सामन्यावरचा पुरस्कार ज्या खेळाडूला मिळाला होता फोटोग्राफी आपण पाहतोय समीरजी पवार. अगदी पाहायला गेलं तर या स्पर्धेसाठी त्यांचं फार मोठं योगदान आहे. निस्वार्थीपणे ते खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये सेवा करतात. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी फार मोठी मेहनत घेतात. ते बॅट्समन आऊट झालाय पहिल्याच बॉलवर प्रतीश कोंडिलकर. मागच्या सामन्यामध्ये मात्र मॅन ऑफ द मॅच या खेळाडूला मिळाला होता. काय अफलातून तुफान फटकेबाजी केली होती, परंतु इथे मात्र पहिल्याच बॉलवर सापडलाय, त्यामुळे आता थोडासा अडचणीमध्ये जरूर येणार आहे. चांडोली संघ 39 धावा चेस करायच्या आहेत. मागच्या मॅचमध्ये 61 धावा करायच्या होत्या, त्या 3 ओव्हर्समध्येच त्यांनी ते लक्ष्य पूर्ण केलं होतं शिवाजीनगर संघाच्या विरोधामध्ये. परंतु इथे मात्र कंबर कसले ती इसांबे संघानं सुद्धा. इसांबे आणि चांडोली या दोन संघादरम्यान ही लढत. नवीन बॅट्समन मंगेश येतोय, त्याच्या साथीला शुभम पवार सुद्धा आहे गोलंदाजी मार्कवर. राम पवारचा हा बॉल यावेळेस मात्र समोर खेळलाय. या एकेरी धावेनं मात्र टीमचा श्रीगणेशा होईल चांडोली संघाचा. सिंगल येते. 39 म्हटलं की 13ची सरासरी तुम्हाला राखावी लागणार आहे. निदान एखादा मोठा फटका प्रत्येक ओव्हरमध्ये. आणि मगाशी सुद्धा शुभमनं खूप चांगली बॅटिंग केली होती आणि आता तर प्रतीश बाद झाल्यानंतर सगळ्यात मोठी जबाबदारी आता मात्र शुभम पवारच्या खांद्यावर असेल. परंतु दुसऱ्या बाजूला टिचून मारा केला जातोय तो राम पवार या गोलंदाजा करवी. वेगवान गोलंदाज आणि वेगवान गोलंदाजी त्याची ती भन्नाट स्पीडनं मात्र तो. इथे मात्र अपील पाहायला मिळाली. अपील मात्र स्वीकारली जाते. लेग बिफोर द विकेट पायचीत पकडला जातोय. अजून एक बॅट्समन सलामीवीर. मागच्या मॅचमध्ये मात्र दोघांनी तुफान फटकेबाजी केली होती, परंतु या मॅचमध्ये मात्र निराश मानेनं आता मात्र परतावं लागणार आहे. दोनही सलामीवीर शून्यावर गारत. सलामीवीरांचं योगदान नाही आहे या मॅचमध्ये. अतिशय महत्त्वपूर्ण मॅच असेल ती चांडोली संघासाठी आणि दोघंही शून्यावर बाद झालेत. पहिल्यांदा प्रतीश कोंडिलकर, तदनंतर मात्र शुभम सुद्धा बाद झालाय. नवीन बॅट्समन आशिष येतोय मंगेशच्या साथीला, परंतु गोलंदाजी खूप स्ट्रॉंग होते राम पवारची. रामचा हा बॉल स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र कम्प्लिटली बीट झालाय. निर्धाव चेंडूची सांगता. टेन्शन आता मात्र वाढत चाललंय चांडोली संघासमोर. पहिल्या मॅचमध्ये इसांबे संघाला संधी दिली ती कासप संघानं आणि आता मात्र खूप चांगला खेळ सादर करत असताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळतोय. पहिल्या 4 बॉलवर फक्त एकच धाव आलंय. निदान एखादा मोठा फटका 2 बॉलमध्ये येणं फार अनिवार्य झालंय ते चांडोली संघासाठी.
मगाशी सहज रीतीनं धावांचं अंतर पूर्ण करणारा हा चांडोली संघ आता मात्र थोडासा बिथरलेला दिसतोय. लोवर फुल टॉस कव्हर्सला मात्र झेलला जातोय. एकाच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना बाद करण्याची कामगिरी मात्र करतोय तो राम पवार हा गोलंदाज. आणि आता मात्र आघाडीचे सगळे फलंदाज बाद झालेत आणि या मॅच मध्ये मात्र मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो इसांबे संघ. किल्ला पावन झाला या शुभ दिनाला. महाराष्ट्राच्या रक्षणासाठी शिवाजी जन्मला, शिवाजी जन्मला. हर हर महादेव बोला. 3 फलंदाज शून्यावर बाद झालेत. प्रतीश कोंडिलकर, शुभम, तदनंतर मात्र आशिष सुद्धा परतलाय. आता मात्र मंगेशच्या साथीला पंकज चाललाय, परंतु अफलातून भन्नाट स्पीडनं मात्र ही गोलंदाजी राम पवारची या मैदानावर मात्र भाव खाऊन जाते. एकच धाव दिले या पट्ट्यानं अवघ्या पहिल्या 5 चेंडूंमध्ये आणि इथे मात्र पुरता बांधून ठेवलं जात आहे. 39 धावांच्या पाठलागाला सामोरं जाताना 5 चेंडूच्या समाप्तीनंतर अवघी एकच धाव चांडोली संघाच्या धाव फलकावर. इसांबे संघ याही मॅच मध्ये थोडासा आगेकूच करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा चेंडू असेल पहिल्या ओव्हरमधील. इथे मात्र सज्ज होईल राम पवार. शेवटचा चेंडू पहिल्या ओव्हरमधील. यावेळचा हा फटका समोरच्या दिशेला खूप चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणि आता मात्र चांडोली टीमसाठी हा षटकार 5व्या क्रमांकाचा बॅट्समन नुकताच दाखल झालेला पंकजच्या बॅटमधून येतोय. या षटकारानं धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 या आकड्यावर अजूनही येणारी 2 षटकं आणि तब्बल 32 धावांची आवश्यकता असेल. परंतु प्रेक्षकांसाठी मात्र सुवर्ण संधी असेल जर आपण बाहेर झेल टिपला तर प्रेक्षक कमाल कॅच 100 रुपयांचं पारितोषिक असेल ते प्रवीण अर्जुन गायकर यांच्याकडून. तर शेवटच्या बॉलवर मात्र षटकार पडला आणि धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचले. 32 धावांची गरज आहे. उर्वरित 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे. काय घडणार या मॅचमध्ये? इसांबे संघ जिंकणार की ज्या पद्धतीनं पहिली मॅच डिफेंड करून दाखवली होती इसांबे संघाच्या गोलंदाजाने अगदी तसाच डिफेंड मात्र याही मॅचमध्ये पाहायला मिळणार का? की चांडोली संघ ज्या संघानं मात्र सहजतेनं धावांचा पाठलाग केला होता मागच्या मॅचमध्ये पुन्हा एकदा धावांचा पाठलाग यशस्वीरित्या पाहायला मिळणार का? ही सगळी प्रश्नांची आता मात्र प्रेक्षकांच्या मनामध्ये जरूर रेंगाळत असतील आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न मात्र मैदानावर मात्र प्रेक्षक करतात. इथे बॉल लॉफ्ट केलाय, बॉल मिड ऑफला चेलला जातोय, बॅट्समन आउट. मंगेशच्या खेळीचा अंत. अवघी 1 धाव काढून तोही तंबूच्या आसऱ्याला 4था धक्का लागलाय तो टीम चांडोलीला. आता मात्र अडचणीत सापडलाय. सगळ्याच प्रमुख फलंदाजांनी मात्र हा आरागिरी पत्करले या मॅचमध्ये. ज्यांच्याकडून अपेक्षा केली जात होती ते सपशेल फोल ठरलेत आणि आता मात्र संघाला संकटामध्ये ढकललंय. परंतु एक उम्मीद मात्र दाखवली होती ती पंकजच्या षटकारानं. जर पंकज अजून 2 षटकं मैदानावर उभं राहिला तर ज्या आत्मविश्वासानं मात्र अगदी पहिल्याच बॉलवर षटकार केसला होता त्याच आत्मविश्वासानं मात्र या मॅचला पुढे नेणार का? इथे मात्र अजून एक मोठा प्रहार. बॉल डीप मिड विकेटला चाललाय. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि इथे मात्र बॅट्समन आउट होतोय. फलंदाज बाद. असं वाटलं होतं बॉल बाहेर जातोय की काय, परंतु अंतिम क्षणाला मात्र बॉल कदाचित दाबला गेला असेल
आणि आता मात्र थोडीशी उरली सुरली आशा संपुष्टात येते आणि तब्बल 5वा धक्का निम्मा संघ गारद झालाय तो चांडोली. पाचवा धक्का आता मात्र निम्मा संघ गारज झाला. इथून मात्र हे आव्हान खडतर झालंय. विशालचा हा बॉल यावेळेस मात्र दिशाहीन एक्स्ट्रमच्या बाहेरून जाणारा. पंचांचा निर्णय आला व्हाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव मात्र मिळणार आहे. धावसंख्या 1ने पुढे जाईल. 8 ही आकड्यावर. 39 धावांचं लक्ष होतं. 13च्या सरासरीने गाठायचं होतं परंतु पहिलं षटक रामचं मात्र भन्नाट गेलं. आडवा बॅटनं गर्रकन फिरला होता बॅट्समन परंतु त्याच्या बॅटला काही लागला नसेल परंतु लेगबायच्या स्वरूपात मात्र अगदी मागे लॉंग स्टॉप चेस होता क्षेत्ररक्षकांसाठी. नशिबाचा चौकार टीम चांडोलीसाठी. आणि आता मात्र खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर मजबूत स्थितीमध्ये आता इसांबे संघ, कारण शेवटचं षटक 6 बॉल आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या तब्बल 25 धावा. बॅटिंगसाठी आपण पाहतोय ऋतिक आलाय. त्याच्या साथीला मात्र रितेश असेल. 2 फलंदाज 6 बॉलमध्ये 25 धावा परंतु रोहित गोलंदाजीसाठी आलाय. फार कठीण असं आता मात्र आव्हान होऊन बसले कारण सगळ्याच प्रमुख फलंदाजांनी पाहायला गेलं तर आज निराशा केले. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, वेगानं टाकलेला हा बॉल निर्धाव निघून जातोय. आता मात्र थोडंसं फॉर्मॅलिटीज बाकी आहे. सामन्यामधली रंगत निर्माण जी झाली होती ती मात्र निघून गेले. आता थोडासा नीरसवाणा, कंटाळवाणा सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय कारण मोठे फटके येताना दिसत नाही आहेत. प्रयत्न तर जरूर केलाय परंतु हा बॉल मात्र मिड ऑफला. अजून एक बॅट्समन मात्र माघारी येईल. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ आणि 25 धावांची गरज विजयासाठी. नेक्स्ट मॅच कराडेखुर्द त्या 15 धावा म्हणजे आता मात्र येणारे 4 चेंडू आणि 4 षटकारांची आवश्यकता. परंतु षटकार कुठेतरी गायब झालेत चांडोली संघ. इथे मात्र षटकार तर येणार नाहीये त्यामुळे सुटकेचा निश्वास आता मात्र टाकला असेल इसांबे संघानं. पुन्हा एकदा या धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या मॅचमध्ये त्यांचा आत्मविश्वास वाढला. ज्या 2 ओव्हर्समध्ये कासप संघानं मात्र हातातली मॅच घालवली आणि जी गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीवर मात्र पाहायला गेलं तर जो आत्मविश्वास आलाय आणि त्याच आत्मविश्वासानं मैदानामध्ये इसांबे संघ खेळ करतोय. सामन्यातली औपचारिकता बाकी आहे. शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. टॅलेंटर्सना संधी असेल एखादा चांगला फटका मारून सगळ्यांचं लक्ष वेधण्याची, बाकी या मॅचमध्ये राहिलेलं नाही आहे. अगदी जागेवरूनच स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. बॉलवर जावं लागेल तुम्हाला. बॉल तुमच्याकडे बिलकुल येणार नाही आहे. लुक ॲट द बॉल नॉट टू द बॉलर्स अशी इंग्लिशमध्ये एक प्रॉब आहे. फॉर्मॅलिटी पूर्ण करत असताना इसांबे संघ. अजून एक बॉल हवेमध्ये आहे. अजून एक विकेट
अजून एका फलंदाजाला आतमध्ये जावं लागणार आहे. बॅट्समन आउट होतोय. पूर्ण गळती लागली ती बलाढ्य चौंडोली संघाला. इसांबे संघ आता मात्र विजयाच्या उंबरठ्यावर असेल. तर 10व्या क्रमांकावर नकुल मैदानामध्ये जातोय. अजून एक निर्धाव चेंडू. या भन्नाट गोलंदाजीनं मात्र पुन्हा एकदा धावा डिफेंड करून दाखवल्यात. तर इसांबे संघानं दुसऱ्या फेरीतील ही लढत मात्र जिंकले आणि बलाढ्य चौंडोली संघाला मात्र नमवलंय. वेल प्लेड गाईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन इसांबे संघ. पुढची मॅच क्रिशप वाणिवली संघानं टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. खूप खूप शुभेच्छा असेल तुम्हाला सुद्धा या मॅचसाठी. कराडे खुर्द आपल्याला मात्र मैदानामध्ये उतरायचं आहे आणि सामनावीर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मात्र जाईल